संघटनेचा आमच्या मागण्या नाहीतर खुर्च्या कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही. तो मागे भूमीवर महाराष्ट्रभरामध्ये सर्वत्र प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटना संपूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे आणि पश्चिमांच्या आंदोलनाला आज 5वा दिवस आहे आणि 5वा दिवस असून सुद्धा सरकारने कुठल्याही गोष्टीची काळजी घेतलेली नाही किंवा पश्चिमांच्या प्रकृतीची काळजी घेतलेली नाही. अशा सरकारचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे सुद्धा पश्चिमांच्या कुठल्याही प्रकृतीला धक्का लागला तर महाराष्ट्रभर आम्ही प्रहार संघटना प्रहार अपंग संघटना कुठल्याही पद्धतीने गप्प असणार नाही. महाराष्ट्रभर पेटून होतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र. ते अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांचा 5वा दिवस आहे आणि राज्य सरकारनं सदर आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही. या निषेधार्थ आज सातारा पुणे बेंगलोर हायवेवरती आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे. आम्ही राज्य सरकारला या आंदोलनाच्या आव्हानातून विनंती करतो की आमचे नेते बच्चूभाऊ कडू आजचा त्यांचा 5वा दिवस आहे आणि ते महाराष्ट्र राज्याचे शेतकरी निराधार दिव्यांग बांधवांचे ते कैवारी आहेत. त्यांच्या जर शरीराला इजा झाली तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला जर महाराष्ट्र पेटलेला पाहायचा असेल तर तुम्ही गांभीर्याने घेऊ नका. इथून पुढचे जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील व आपलं राज्य सरकार जबाबदार राहील अशी एक ग्वाही देतो आणि विनंती करतो की येत्या काही दिवसात जर आपण सदर आंदोलनाची दखल नाही घेतली तर आम्ही प्रत्येक गावगाड्या खेडोपाड्यांमध्ये तालुका जिल्हा पातळीवरती आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने करू आणि सरकारला या झोपलेल्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करू. एवढंच बोलतो आणि थांबतो.